स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दीपक पेंडुलकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत गीतेश ठाकरे यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दादा वेलकम, स्वागत आहे. कासगाव प्रीमियर लीग मध्ये आदरणीय OV11 बदलापूर या टीमचे पुरस्कर्ते दीपकजी पेंडुलकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत गीतेश ठाकरे यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू स्वीचित करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट डाऊन. समीर राऊत बॅक टू द पवेलियन. पेक्षा कमी धावा जर खर्च केल्या तरी देखील 200 रुपयांचं पारितोषिक असेल. सचिन टेंबे जे पुरस्कर्ते आहेत GI11 या संघाचे, त्यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे समीर राऊतची. गोलंदाज जयेश टेंबेने. GI11 आणि प्रशांत 11 दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून नक्कीच टॉप 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न असेल. क्या बात आहे, अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. ग्लोरियस स्ट्रोक, गॅप मधून चेंडू जाईल. स्वीपर कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. चौकार येतो सौरभ लहानेच्या बॅट मधून. ज्या सौरभने पहिल्या मॅच मध्ये 23 धावांची विस्फोटक इनिंग साकारून आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. साईनाथ दादा राऊत यांचं देखील मी विशेष कौतुक करेन. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड ड्रिंक आहे. शीतपेय रिओ. अशोक यांच्यासाठी 500 रुपये आहेत. बघा कोणी लावले ते द्या आपण, कारण की जगदीश पाटील समालोचन करत होते. दीपक ठाणगे यांच्याकडून 500 रुपये होते अशोक यांच्यासाठी. धावसंख्या आहे 5. स्ट्राईक केला फलंदाज राज भोईर. यावेळेस ऑन साइडला खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 6. आहे 6. सौरभ आणि राज ही जोडी आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. प्रशांत 11 या टीमला 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. यावेळी ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आपण पाहतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. जणू काय या फटक्याचे चटके लागलेत, परंतु मिळतील चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. DK सर आणि योगराज बुटेरे सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल या सामन्यासाठी. डे नाईट सध्या सुरू आहे. योगराज बुटेरे यांचं विशेष कौतुक करेन. कौदेवी पोई या टीमचे ते खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि तेवढेच चांगले पंच देखील. यावेळेस लॉफ्टेड क्रिकेट मधला सेफ फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. KPL षटकार. संख्या आहे 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात केली आहे प्रशांत 11 या संघाने. या सामन्यामध्ये प्रशांत लहाने
साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला सचिन टेंबे यांचा संघ आहे GI11. पुन्हा एकदा मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रणेश लहाने यांचा. याआधी नक्कीच जितेशला बाद केलं होतं. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी. विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज सौरभ लहाने बॅक टू द पवेलियन. आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू येतोय. स्वतः विकेट किपर चेंडूवरती येतोय आणि मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 16. चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये प्रणेश लहानेच्या माध्यमातून. प्रणेश लहाने आणि प्रणेश टेंबे या टीम मध्ये आहेत. एक चांगले गोलंदाज ज्या प्रणेश टेंबेने पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. बॅटची गडा आहे आणि शॉट थर्डमॅनला हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मिळते जीवनदान आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धावा. राज लहाने होते फलंदाज. बघा मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न करतोय प्रणेश. आपण खेळाडूवृत्ती दाखवा आणि फेअर गेम खेळा ही विनंती असेल, कारण की कासगाव प्रीमियर लीग आहे. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल प्रणेश टेंबेने आणि समाप्त होतोय. फलंदाज ऋतिकचा खेळ लागतोय. अजून एक धक्का प्रशांत 11 या संघाला. सेवा आम्हाला लाभली या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मनापासून आभार. कारण की या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा आम्हाला लाभते आणि त्यांचं मनापासून आभार. क्या बात आहे. फुल टॉस चेंडू आहे आपल्या व्यासपीठावरती. आपण पाहू शकाल बदलापूर शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि OV11 बदलापूर या टीमचे बोनस करते आदरणीय दीपकजी पेंडुलकर साहेबांकडून हनुमान टेंबे यांच्यासाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि गीतेश ठाकरे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. हनुमान टेंबे यांच्यासाठी फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये आणि हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज झालेत बाद. काय घडलंय मैदानावरती. षटकार आला होता आणि फलंदाज देखील बाद झाले.
कारण की षटकार हनुमान दादा लगावला होता, त्यानंतर हिट विकेट झाले आणि सचिन टेंबे भरपूर आनंदित आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल, धावफलकावरती आहे 18 धावा. 200 रुपयांचं पारितोषिक असेल प्रणेश लहानेसाठी सचिन दादा टेंबे यांच्याकडून. कासगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. एक दिवस आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन. सचिन दादा टेंबे आणि प्रशांत दादा लहाने यांचे हे दोन संघ आमने सामने आहेत. दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलेला आहे. नक्कीच सचिन टेंबे यांच्या भाचीच्या नावाने हा संघ खेळतोय. GI11 प्रणेश टेंबे येत आहेत नवीन गोलंदाज. ज्या प्रणेश टेंबेने नक्कीच पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. फुलटॉस चेंडू आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. झेलची शक्यता आणि अप्रतिम प्रयत्न. 100% एफर्ट आणि मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. प्रणेश लहाने होते लॉंगॉनला आणि 100% प्रयत्न केले होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि नक्कीच प्रणेश लहानेच्या गोलंदाजीवरती एक झेल देखील पकडला होता. त्यामुळेच 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या स्वीप करतायत. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. KPL चौकार. सोमयचे संकेत राऊत यांनी सांगितलं की 1,500 रुपयांचं पारितोषिक असेल सलगच्या 3 चौकारांसाठी आणि बाळाशेठ कांबरे यांच्याकडून देखील 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. संपूर्ण दिवसामध्ये हे पारितोषिक आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. आय थिंक 750 तुम्ही फिल्डरला द्या, कारण की त्याने हा चेंडू हातातून सोडलाय. त्यामुळे येथे हा चौकार सलगचा 3रा आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 32. परंतु 750 रुपये तुम्ही त्या फिल्डरला द्या ज्यांनी हा चेंडू सोडलाय. अजून एक चौकार लगावलं तर 500 रुपयांचं पारितोषिक. साईनाथ दादा राऊत यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे आणि आलाय हा वाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती आहेत. सचिन टेंबे यांची थोडीशी चिंता वाढली आहे, कारण की ज्याप्रमाणे हनुमान टेंबे बॅटिंग करतायत 33 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद. हनुमान टेंबे बॅक टू द पवेलियन.
पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर या पुढील सामना असेल साईराज 11 आणि मिताली 11. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. साईराज 11 आणि मिताली 11 या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. साईराज 11 आणि मिताली 11 या दोन्ही संघांनी, आणि त्या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. सामना क्रमांक असेल 7वा. या पुढील नवनाथ दादा राऊत आणि हरीश दादा राऊत A1 जोडी आपण पाहतोय कासगाव चषकाची, आणि ते नक्कीच आमने सामने असतील या पुढीलच्या सामन्यामध्ये. कासगाव चषकामध्ये प्रचंड मेहनत हरीश दादा राऊत असतील, नवनाथ दादा राऊत असतील, यांची प्रचंड मेहनत होती आणि ती A1 जोडी आता मात्र आमने सामने आहेत. दीपकजी पेंडुलकर साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. या पुढील सामन्याचा OV11 बदलापूर या टीमचे पुरस्कर्ते आणि बदलापूर शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय दीपकजी पेंडुलकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या पुढील सामन्याचा टॉस चेंडू आहे ऑन साइडला, फटका चांगला आपण पाहतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यस, मिताली 11 या संघाने हा टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. षटक क्रमांक शेवटचं सुरू आहे पांडुरंग यांचं, ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. फोर द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो, DK सरांचा इशारा येतो वाईड बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 36. नवनाथ दादा राऊत यांच्या फिटनेसचं रहस्य आम्हाला संध्याकाळी जाणून घ्यायचं आहे. धावसंख्या 36. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, परंतु चेंडूला गॅदर करू शकले नाहीत पांडुरंग आणि मिळतील चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 38 धावा. स्ट्राईक इनला फलंदाज सुधाकर राऊत आहेत, ज्यांची देखील प्रचंड मेहनत आपण पाहिली होती कासगाव चषकामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेगच्या दिशेने आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. तिसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज होईल बाद. या शेवटच्या षटकामधील धावसंख्या आहे 40. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे GI11 या संघाचा. या सामन्यामध्ये सचिन दादा टेंबे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. 21 धाव्या चेंडूवरती धावसंख्या 41. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील हा अंतिम चेंडू. पांडुरंगने याही मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे, प्रभावित केला आणि येतोय हा डॉट बॉल आणि धावबाची संधी. विकेटला फार महत्व आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्या 42. जेव्हा 2-2 सामने जिंकतील, पॉइंट्स सेम असतील, तेव्हा विकेटला फार महत्व येईल या स्पर्धेमध्ये. कारण की प्रत्येक ग्रुप मधून फक्त 2च संघ क्वालिफाय होतील सेमीफायनल साठी. धावसंख्या आहे 42. एक चेंडू शिल्लक. ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन डी बॉल हा टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज सुधाकर राऊतचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. 42 या धावसंख्येवरती आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलंय GI11 या संघासमोर.
दीपकजी पेंडुलकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। संजय टेंबे साहेबांचे शुभ हस्ते आपण दीपकजी पेंडुलकर साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल बदलापूर शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि बदलापूरचा एक नामवंत संघ आहे OV11 बदलापूर, या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय दीपकजी पेंडुलकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। त्यानंतर गीतेश ठाकरे देखील उपस्थित आहेत। गीतेश ठाकरे यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती। दीपकजी पेंडुलकर साहेबांचं मनापासून आभार मानतो। आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने दीपकजी पेंडुलकर साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय। त्यांचा सन्मान केलेला आहे। गीतेश ठाकरे यांचा इथे आपण सन्मान करूया। गीतेश ठाकरे यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। छत्रपती CC कुलगाव या टीमचे खूप चांगले क्रिकेटर आहेत। गीतेश ठाकरे यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया। दीपकजी पेंडुलकर आणि मनापासून आभार। बॅट्समन पाठवायचे विनंती असेल। बघा बाहेरचे खेळाडू तिथे उपस्थित आहेत, म्हणजे दुसऱ्या संघाचे खेळाडू तिथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण उठायचं आहे, कारण की GI11 या टीमला बसण्यासाठी आपण जागा द्या। टार्गेट आपण पाहतोय 43 धावांचा आहे या मॅच मध्ये। GI11 या टीम समोर ज्याप्रमाणे सेन्सेक्सचा भाव वाढत असतो त्याचप्रमाणे सचिन टेंबे यांचा भाव वाढतोय प्रत्येक मॅच मध्ये। दीपकजी पेंडुलकर आणि नक्कीच गीतेश ठाकरे यांचं आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार। आपला अमूल्य वेळ दिल्या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं। आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीचं औचित्य साधून कासगाव प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन। बॅट्समन पाठवा विनंती असेल GI11 या टीमला। चौकारांसाठी 500 रुपये, सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये आणि आयवा जेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल। सचिन टेंबे साहेबांकडून ही सुवर्ण संधी आहे। पहिल्या चेंडूवरती इथे चौकार ऋतिक लहानेच्या बॅट मधून नशिबाची साथ मिळते। पहिल्या चेंडूवरती GI11 या संघाला प्रचंड वेग आहे। ड्राइव्ह केलं, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत। मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल। 6 धावा धावफलकावरती। मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे। कासगाव प्रीमियर लीग सीझन 3 6वा सामना सुरू आहे। यानंतर 9 सामने खेळवायचे आहेत। त्या अनुषंगाने विनंती असेल सामने आपण स्पीडअप करा।
ऑन साइडला फटका चांगला आहे, फेकून दिलं लॉंगॉन, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. लहानेने ऋतिक लहाने ऑन फायर, एक चौकार, एक षटकार आलाय ऋतिक लहानेच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि दोन दोन क्षेत्ररक्षक आलेत झेल पकडण्यासाठी आणि हा सुधाकरने झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. ऋतिक लहाने बॅक टू द पविलियन. आमच्या संवेद आपण पाहू शकाल आपल्या या कॉम्बॉक्स मध्ये हरीश दादा राऊत आहेत, ज्यांच्या माध्यमातून नुकतीच काही दिवसांपूर्वी गेल्याच हप्त्यामध्ये कासगाव चषक आपण भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक प्रमुख शिल्पकार हरीश दादा राऊत आपल्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत आणि नवनाथ राऊत देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. पुढील मॅच मध्ये ते संघनायक आहे साईराज 11 या टीमचे. पहिला सामना नक्कीच जिंकलाय. यावेळी हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एक धाव, धावसंख्या ऐकणे पुढे जाईल 13. षटक क्रमांक सुरू आहे. खाली बसलाय बघा प्रेक्षक कॅमेरामॅनच्या खाली जो ही फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. धावसंख्या आहे 13 आणि एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. स्ट्रायकिंगला फलंदाज मनोज टेंबे. प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13, बनवायचे धावा 43. 4 षटकांमध्ये 18 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जिया 11 या संघाला. गोलंदाज आहेत सौरभ. ऑन साइडला फटका चांगला आहे, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार.
23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. विजयाच्या दिशेने वाटचाल केली GI11 या संघाने. सचिन दादा टेंबे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला प्रशांत लहाने साहेबांचा संघ. प्रशांत 11 आणि GI11 हे दोन संघ आमने सामने आहेत. कासगाव प्रीमियर लीग सीझन 3 2 वर्ष आपण पाहिलं यशस्वी आयोजन आणि तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलंय या स्पर्धेने. क्या बात आहे, अप्रतिम टायमिंग, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय. फलंदाज मनोज टेंबेच्या बॅट मधून आणि सचिन टेंबे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल. वीस 26 ह्या 20 चांगला चेंडू आहे आणि आता मात्र फलंदाज आणि कीपर बीट झाले होते, परंतु हनुमान टेंबे तर बॅकिंग साठी येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 26. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. 14 चेंडू आणि बनवायचे धावा 17 या सामन्यामध्ये. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि कॉट अँड बॉल. अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद मनोज टेंबे. बॅक टू द पवेलियन. झालेत प्रणेश लहाने आणि जयेश टेंबे ही जोडी आहे. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायच्या धावा 17 या सामन्यामध्ये GI11 या संघाला. साठी साईनाथ दादा राऊत यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आणि हरेश दादा राऊत यांच्याकडून देखील 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार आणि सचिन टेंबे यांचा आनंद बघा आपण. त्यांचा आनंद गगनात माविनासा झालाय, कारण की हा षटकार लगावलाय आणि समीकरण आता मात्र हरेश दादा सोपं झालंय, कारण की 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 32. कारण की सचिन दादा टेंबे यांना माहिती आहे इथून जर सामना जिंकले तर नक्कीच टॉप 4चा मार्ग सुकर होईल त्यांच्या टीमसाठी, कारण की सलग हा दुसरा विजय असेल त्यांच्या संघाचा. आणि आता मात्र रन बॉल इक्वेशन आहे. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रणेश लहानेने
षटकार लगावलाय आणि स्वागत केलं गोलंदाज श्रीधरचं. श्रीधर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावरती पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलंय. क्या बात है, गॅप शॉट सिलेक्शन, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि आता मात्र 10 चेंडू शिल्लक, बनवायचे धावा 7 या मॅच मध्ये. GI11 या संघाला आज महाशिवरात्री आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाशिवरात्री उत्साहाने साजरी केली जाते. धावसंख्या स्थिर आहे 37. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि बनवायचे धावा 6. हा सामना जिंकण्यासाठी एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. अंदर टॉस करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि अप्रतिमा झेल पकडलाय या मॅच मध्ये. ट्विस्ट, कारण की विकेट मिळवली आहे आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा बनवायचे आहेत. इक्वेशन आहे. प्रणेश टेंबे येत आहेत नवीन फलंदाज. स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके असा आता मात्र बैलगाडा मालक होणे नाहीये, कारण की दिलदार माणूस. जेव्हा त्यांचं दुःखद निधन झालं तेव्हा अनेकांच्या व्हॉट्सअप वरती स्टेटस होते. ही कमावलेली संपत्ती होती. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. रणबॉल इक्वेशन आहे, परंतु या मॅच मध्ये वापसी केली आहे, कारण की 10 चेंडू आणि 7 धाव बनवायच्या होत्या आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा बनवायच्या आहेत. प्रणेश लहाने आणि प्रणेश टेंबे ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती समीर राऊत या अंतिम षटकामध्ये. नक्कीच नॉट आउट असेल, कारण की ऍक्शन केली समीर राऊत यांनी, पूर्ण ऍक्शन केली होती. येस, डेड बॉल असेल, डेड बॉल असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सहा धावांची गरज आहे. प्रणेश लहाने ऑन स्ट्राईक. शॉर्टम पुल गेले, क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिमा झेल पकडलाय. 5 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये.
आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल विकासाचे महामेरू अर्जुन राऊत साहेब उपस्थित आहेत आणि अर्जुन समीर राऊत साठी हॅट्रिक साठी 500 रुपये, किसन राऊत यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे आणि अर्जुन राऊत साहेबांकडून जर सामना जिंकला प्रशांत 11 या संघाने तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. संघ मालक आहेत प्रशांत दादा लहाने, संघ मालक आहेत या टीमचे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये, ते म्हणजे जिया 11 या टीमला. कुठे होता सामना आणि कुठे आलाय हा सामना. 5 चेंडू आणि बनवायचे धावा 6 या सामन्यामध्ये. बॅट्समन येतोय सचिन. त्या सचिनने 3 चौकार लगावले होते पहिल्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि या अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते समीर राऊतच्या माध्यमातून. 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायचे धावा 6 या सामन्यामध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. आता मात्र लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, येतोय हा डॉट बॉल. आता मात्र 3 चेंडू शिल्लक, 6 धावांची गरज या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 6 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. समीर राऊतची गोलंदाजी आवडली असेल तर समीर राऊत साठी एकदा जोरदार टाळ्या. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र 2 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज आहे. असं वाटलं की जिया 11 हा सामना सहज जिंकेल, परंतु क्या बात आहे. कोंडेश्वरची आज जत्रा असेल आणि त्या जत्रेमध्ये ट्रिप असेल. बघा सामना जिंकला तर प्रशांत 11 या टीमने, प्रशांत 11 या संघाने हा सामना जिंकला तर नक्कीच कोंडेश्वर ट्रिप असेल. जत्रा आहे आज आणि त्यामध्ये काही एन्जॉयमेंट करा. संपूर्ण खर्च साईनाथदादा राऊत यांचा असेल. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज या मॅच मध्ये. क्या बात आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि सचिन टेंबे यांचा एकच जल्लोष आपण पाहू शकाल. आणि येतो हा चौकार सचिनच्या बॅट मधून आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जिया 11 या संघाने. आणि सचिन टेंबे भरपूर आनंदित आहेत कारण की त्यांना माहिती आहे जवळ आपला संघ पोहोचलाय टॉप 4 मध्ये. 1000 रुपयांचं पारितोषिक या चौकारासाठी. क्या बात आहे. मी आधीच म्हटलं सकाळी झाले सचिन टेंबे तेव्हा त्यांना म्हटलं की आज 15 ते 20,000 देखील कमी पडतील आणि त्यांनी बंडलच आणलाय. करण लहाने त्याबद्दल काही शंका नाहीये. आणि प्रणेश लहाने आपल्यासाठी 200 रुपये आहेत. 200 ओके. कारण की 6 पेक्षा कमी धावा खर्च केले त्याबद्दल 200 रुपये आहेत आणि बॅटिंग साठी